बीडी गावदेवी दिवाले आणि अप्पा स्ट्रायकर सीबीडी योगेश पवार, आयकॉन खेळाडू ऋषिकेश आगे, सोमनाथ सोनामने, दीपक बाल, ऋषभ सुरेश सूर्या, नयन कोहली, प्रितेश शेट्टी, नयन कोहली ज्युनियर आणि कनकेश कोहली, देवेश कोहली ही आपल्याला खेळाडूंची लिस्ट पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला एन एस ग्रुप शिरवणे आणि मंगल स्मृती सारसोले टीमकडून प्रथम सुतार, प्रणित जोशी, विराज चव्हाण, मेहबूब शेख, जितेश पाटील, हर्षल मडवी, चंदन तलवार, रोहित भालेराव जो आयकॉन खेळाडू आहे किडनी यांना मन सुपरिचित असलेला खेळाडू विराज तांडेल, सागर आणि गुफरान खान ही टीम आहे. टॉस गमावलाय, पहिल्या सत्रामध्ये आमंत्रण केलंय फिल्डिंग करण्यासाठी आणि गोलंदाजी करण्यासाठी. चला तर आपण मॅन ऑफ द मॅच या आवडकडे जाऊया आणि तिथे जोडतील आमचे हर्षद मडवी. येस, निलेश भोईर यांना मॅन ऑफ द मॅच दिलं जाते. विक्रम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकाल आमच्या समवेत निलेश भोईर 2 वर्ष चॅम्पियन राहिले ते या स्पर्धेचे. निलेश दादा काय सांगशील, एकंदरीत पहिला सामना जिंकलाय म्हणजे कुठे ना कुठेतरी या स्पर्धेमध्ये तुम्ही एक पाऊल पुढे चालले, त्यातही श्री गणेशा तुमच्या टीमने केलेला आहे मॅन ऑफ द मॅच, तुला मिळाले काय म्हणशील? ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर ही टुर्नामेंट आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की लास्ट 2 एडिशन झालेले आहेत ह्या टुर्नामेंटचे आणि 2 वेळा आम्ही चॅम्पियन आहोत आणि 3rd इयर असल्यामुळे आमच्यावर आणखीन प्रेशर आहे. त्यामुळे आम्ही सुरुवात देखील खूप चांगली केली आहे. प्रथम सामना तर जिंकलो, थोड्या मिस्टेक्स झाल्या, थोडी बॅटिंगमध्ये थोड्या आणखीन धावा व्हायला पाहिजे होत्या त्यामध्ये, पण 75 एनफ होत्या, भरपूर होत्या. त्या हिशोबाने आमच्या बॉलर्सनी देखील खूप चांगली बॉलिंग केली आणि खूप चांगला पुढे जाण्याचा प्रयत्न करू आणि जर चॅम्पियन आहोत तर चॅम्पियन बनण्याचा देखील प्रयत्न करू. दादा, गेल्या वर्षीपर्यंत आपण 2 गाव 1 ही संकल्पना घेऊन आलो. यावर्षी तुमच्यासोबत एक आयकॉन जोडला गेला, या सेटअप विषयी काय सांगाल? खूप चांगला कन्सेप्ट आहे ॲक्च्युली, कारण की एक मोठ्या प्लेअरबरोबर आपल्याला शेअर करायला मिळतं ग्राउंड, तर खूपच मोठी गोष्ट आहे ॲक्च्युली. त्यासाठी आम्ही देखील आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये गंगाधर इंगोरे आमचा खूप जवळचाच मित्र आहे, त्यामुळे आम्ही त्यालाच प्रयत्न केला आणि तो देखील ॲग्री झाला आणि खूप चांगलं चालेल आमच्या वाशी, इच्छापूर्ती वाशी आणि गावदेवी ऐरोली हे कॉम्बिनेशन गेले 3 वर्षे सतत असंच चालू आहे आणि या देखील पुढे आम्ही असंच चालू ठेवण्याचा प्रयत्न करू. 100% तुम्हाला शुभेच्छा असतील. जाऊया आपण करंट सामन्याकडे, ज्या ठिकाणी मात्र आता सामना सुरू होतोय शिरवणे सारसोळे आणि त्याचबरोबर सीबीडी दिवाळे असा सामना. आमच्यासोबत जोडून राहा, कुठेही जाऊ नका. tenniscricket.in सोबत आम्ही तुमच्यासहित सर्वांना मनोरंजन देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. सामन्याला इथे सुरुवात होतोय. दुसराच बॉल हर्षद मडवी, एक चांगला फिरकीपट्टू जो सारसोले या टीमकडून बिलॉंग करतोय आणि यंदाचा सीझन जो रबर बॉल हंगाम चांगला खेळत आलेला आहे. 1 रन भेटले आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे 3. टॉस तिथे जिंकलाय मी म्हणेन गावदेवी दिवाले आणि अप्पा स्ट्रायकर सीबीडीएन आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला या मॅचमध्ये. त्याचं कारण आहे मित्रांनो, पहिल्या 2 मॅचेसमध्ये जो हाय स्कोर करेल त्याला मात्र पुढच्या फेरीमध्ये बाय देण्यात येईल. त्यामुळे हा निर्णय प्रत्येक टीमचा राहिला आहे टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा. आता योगेश पवार ऑन अ स्ट्राईक. 4 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटामध्ये कंप्लीट करायची आहे. असं जर झालं नाही तर शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला जे डीपमधले 2 फिल्डर आहेत ते 30 सर्कलच्या आतमध्ये आणावे लागतील. फुलटोस बॉल, चांगला फटका ऑन ड्राईव्हचा आणि बॉल निघून चालला गॅपमधून, वाईटिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या भरून बॉल सीमारेषा पलीकडे योगेश पवारच्या बॅटमधून येतोय हा पॉवरफुल फटका, चौकार. या चौकाराच्या मदतीनं आता आपलं खातं उघडलंय. योगेश पवारनं पेन तालुक्यातला हा खेळाडू रणजीपट्टू. ओहो, पिचिंग झाल्यानंतर हा बॉल सोडलाय ऑफ स्टंपच्या बाहेर, त्यामुळे पंच शशी मेहर यांचा सिग्नल येतो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 8. पहिल्या 3 बॉलमध्ये 8 रन आलेत. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटामध्ये कंप्लीट करायचे आहेत. ओहो, गती कमी केली, फ्लिक ऑफ द रिस्ट, हेलिकॉप्टर फटका, अगदी फ्लॅट अँड फ्युरियस हा फटका. तो योगेश पवारच्या बॅटमधून बॉल सीमारेषा पलीकडे, तिथे झेल होता, सोडला, परंतु आता पंच 3ऱ्या पंचांची मदत घेत आहेत.
जॉन फील्ड पंच आहे शशी मेहर यांचा इशारा येतोय की एक्झॅक्टली हा फटका सीमारेषेच्या बाहेर गेला की नाही. ओ षटकार आहे, षटकार. यस, अंपायर सिग्नल षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 14. आता आक्रमण केलाय हर्षल मडबीच्या विरोधामध्ये योगेश पवार. एक अनुभव आहे याच्याकडे भरपूर स्पर्धेचा. बॅकफुटला जाऊन थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न, बॅकची आतली कडा घेतली, बॉल चालला कव्हर क्षेत्रामध्ये. डीपचा क्षेत्ररक्षक कव्हर क्षेत्रामध्ये पोहोचेल तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट झालेली आहे योगेश पवारच्या बॅटमधून. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 15. 5 बॉलचा खेळ संपला आतापर्यंत पहिल्या षटकातला. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 15. टॉस जिंकला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय गावदेवी दिवाल याने. आप्पा स्ट्रायकर CBD या संघानं. सलामीची जोडी तुम्ही पाहताय सोमनाथ आणि योगेश पवार आयकॉन खेळाडू. 9 बॉलमध्ये 3 धावा आतापर्यंत बनवल्यात सोमनाथनं. शेवटचा बॉल. ओहो, इथे फिंगर्स रोज केले होते, थोडासा कटरचा वापर केलाय. बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा बॉल आणि ते अंगाला स्पर्श घालून गेला विकेट किपरच्या मागे. लेग बायचा इशारा शेवटच्या बॉलवरती शशी मेहर यांचा. अशा पद्धतीनं ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सुरुवात अगदी झकास करत असताना गावदेवी दिवाले आणि अप्पा स्ट्रायकर CBD या टीमची धावसंख्या आहे बिनगडी बाद 16 रन 16. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ पहा इथे संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची टोटल आपण पाहतोय विदाऊट एनी लॉस 16. 16 धावा आत्तापर्यंत पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठी स्पर्धा या नवी मुंबईकरांच्या भेटीला येते. आज खरं तर 27 जुलै आणि 28 जुलै अशा 2 दिवसांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. यावेळेस पायावरती बॉल आदळला, लेग बिफोरची अपील केली, परंतु या ठिकाणी या स्पर्धेमध्ये लेग बिफोर आऊट दिला जाणार नाही आहे, हा नियम आहे. इथे पहा पायावरती आदळलेला बॉल, त्यावरती मिळाला 2 धावा. तिसरीचा कॉल आणि 3 मिळतील देखील. रोहित भालेराव ॲज अ आयकॉन म्हणून खरं तर शिरवणे सारसुळे टीममध्ये त्याने जागा बनवली आहे. खरं तर तो बॉलिंग देखील खूप चांगली करतोय. खरं रोहित खरं तर रोहितचा प्रवास जो आहे याच मैदानापासून सुरू झाला आणि 2018 साली ठोकलेलं अर्धशतक आजही रोहितच्या लक्षात असेल. या मैदानावरती BK प्रतिष्ठान टीमच्या माध्यमातून तो लॉन्च झाला आणि आज खऱ्या अर्थाने रोहित भालेरावला मात्र संपूर्ण टेनिस जगत ओळखायला लागलं. रत्नागिरी अगदी बरोबर, ही चांगला उल्लेख केला. कारण या स्पर्धेनं याच क्रीडांगणानं खरं तर रबर बॉल स्पर्धेमध्ये रोहित भालेराव म्हणजे किडनीची ओळख निर्माण झाली. कारण एका वर्षी या स्पर्धेचं आयोजन होतं, त्या स्पर्धेमध्ये अक्षरशः बरसला होता रोहित भालेराव. 69 धावांची ती इनिंग होती. पुन्हा एकदा पायावरती आदळलेला बॉल जागीच थांबला विकेट कीपर जवळ, तोपर्यंत आणखीन एक सिंगल रन पूर्ण केली जाते. चांगली सुरुवात आहे मित्र म्हणून योगेश पवार सारखा एक धडाकेबाज आयकॉन खेळाडू CBD दिवाळ टीमकडे आहे, त्यामुळे त्यांना चिंतेचं कारण नाही आहे. एक मोठा खेळाडू आहे, अनुभव आहे त्याच्याकडे आणि रबर बॉलमध्ये विशेषतः त्याचं जास्त लक्ष केंद्रित असतं. थोडासा मिस्टेक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. रनअपमध्ये व्यत्यय आला आहे आणि त्यामुळे स्वतःला थांबवले रोहित भालेराव. खरं तर दरवर्षी बॅटिंग ॲज अ बॅटर म्हणून आपण त्याला मैदानामध्ये पाहतो, परंतु इथे पहा स्टँड अँड डिलिव्हर्ड बॉलला उचलून खेळलाय योगेश पवार आणि त्याला मिळाल्यात पूर्णच्या पूर्ण अर्धा डझन धावा, 6 रन. हा बॉल रोहित भालेरावनं अगदी समोर टाकलाय.
ओव्हर पिच बॉल, आणि ओव्हर पिच बॉल योगेश पवारला आवडतच नाही आहे. तो सरळ फेकून देतो 6 रनसाठी. रबर बॉल स्पर्धा अक्षरशः गाजवल्या त्या खेळाडूनं प्रत्येक वर्ष. त्याचं कारण आहे मित्रांनो, थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय, तिथे 1 रन मिळेल. त्याचं कारण आहे मित्रांनो, कारण लेदर बॉल चांगला खेळतो, आणि असं म्हणतात ना की लेदर बॉल चांगला क्रिकेटर खेळतो, त्याला रबर बॉल खेळण्यासाठी कुठलीही अडचण येत नाही आहे. आणखीन त्यामुळे एक गुणवत्ता आहे उमेश सर या खेळाडूकडे, की डी.वाय. पाटीलमध्ये जी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अकॅडमी आहे, त्यांचे ते फील्डिंग कोच आहेत, त्यांच्यावरती महत्त्वाची जबाबदारी आहे खरं तर या क्रिकेट क्षेत्रामध्ये, आणि आज या क्रिकेट खेळाचं प्रावीण्य त्याने मिळवलं आहे. मागे चाललाय बॉल, आणि इथून मात्र वाईट प्लस आणखीन 2 धावा इथे मात्र मिळतील टीमला. खूप चांगला प्रयत्न त्या ठिकाणी झाला, आणि 2 सोबत तिसरी धाव देखील जोडली गेली. 31 धावा आत्तापर्यंत स्कोरबोर्डवरती जोडल्या गेल्यात. पहिले षटक ज्यावेळेस संपलं त्यावेळेस 16 धावा साधारणतः स्कोरबोर्डवरती होते. आता शेवटचा बॉल उचलून खेळला, हाही बॉल ऑन साईडला, सरळ मिड विकेटच्या वरून बॉल सीमा पार. हा धडाकेबाज षटकार. मी तरी म्हणेन खराब गोलंदाजी, रोहित भालेरावची शॉर्ट बॉलचा वापर करण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट बॉलला बॅकफुटवर जाऊन इथे पुलचा फटका सजवलाय. सोमनाथनं सुद्धा आता हात खोलायला सुरुवात केलेली आहे. योगेश पवार खोलतोय तर मी का नाही आहे असा सांगणारा फटका शेवटच्या बॉलवरती आलाय सोमनाथच्या बॅटमधून. एक मोठा ब्लास्ट षटकार, आणि या षटकारानं ओव्हरची झाली समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला मैदानामध्ये, आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे बिनगडी बाद 37 धावा. हा आमचा कॉम्बॉक्स टेनिस क्रिकेट खरं तर, डॉटिंगच्या माध्यमातून दाखवला जातोय. उमेश सर, सोमनाथ एक असा खेळाडू आहे, CBD विभागातून तो खरं तर खेळतो, आणि आज मात्र सोमनाथला संधी मिळाली ग्रामीण क्रिकेट खेळण्याची. CBD बिग बॅशमध्ये एक महत्त्वपूर्ण अर्धशतक त्याचं आपण पाहिलं होतं, आणि आज या महत्त्वाच्या क्षणाला योगेश पवार सारख्या एका अनुभवी खेळाडूसोबत तो ओपनिंगला आला आहे, म्हणजे कुठे ना कुठेतरी त्याचंही कॉन्फिडन्स या ठिकाणी वाढलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला, टीमची टोटल आहे 37 धावा, नॉट आउट. 18.5च्या सरासरीने धावा उभारलेल्या आहेत आतापर्यंत 37. प्रणित गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओ, यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला. योगेश पवारसाठी ती बाउंड्री फार जवळ आहे, आणि त्या जवळच्या बाउंड्रीला मात्र अगदी सहजतेने ग्रॅप केलं आणि बॉलला फेकून दिलं सीमा पार. आणखीन एक तडाखेबंद षटकार. काय टायमिंग होतं, बॅकफुटला हलकासा गेला, त्यानंतर स्ट्रोकसाठी जागा बनवली, आणि त्या झोनमध्ये चांगला खेळतो योगेश पवार. मिड विकेट झोन, स्क्वेअर लेगचा झोन, आणि जो लॉंगॉनचा झोन आहे त्या झोनमध्ये चांगले फटके सातत्यानं मारत असतो हा खेळाडू योगेश पवार. उमेश सर, योगेश पवारसाठी देखील हा मैदान भरपूर लकी आहे, कारण त्याने सांगितलं की नवी मुंबईमध्ये मला जर कोणतं ग्राउंड आवडत असेल तर रामलीला ग्राउंड आहे, कारण या मैदानावरती त्याची खेळी ही नेहमी बहारदार राहिली आहे. या मैदानावरती त्याचा परफॉर्मन्स हा अव्वल राहिला आहे. कारण आहे त्याचं की नगरसेवक चषक, जेव्हापासून ही मंडळी हे नगरसेवक चषक खेळायला लागली तेव्हापासून कुठं ना कुठं तरी या सर्व जे व्यावसायिक खेळाडू आहेत त्या व्यावसायिक खेळाडूंना हे मैदान फार जवळचं झालं आहे. हे पाहू शकता, ऑप्स्टमच्या जास्त बाहेर पिचिंग झालेला बॉल होता. वाईड यॉर्करचा योग्य प्रयत्न प्रणित जोशीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. स्क्रीनवरती आपण पाहतोय उमेश सर, टायमर ऑन झालेला आहे. बरोबर 11 मिनटं आणि 35 सेकंद आत्तापर्यंत घेतली आहेत 2.3 ओव्हरसाठी. हे कुठं ना कुठं चांगली बाब आहे. tenniscricket.in ही क्वालिटीवरती भर देणारी वाहिनी आहे, आणि संतोषजी नाणेकर एक खरं तर असं व्यक्तिमत्व आहे ज्याने आपण म्हणतो की शून्यातून 100 बनवणं, परंतु या व्यक्तिमत्वाने शून्यातून 1000, लाखो आणि आज करोडो बनवलेत. इज ऑल क्रेडिट गोज टू मिस्टर संतोषजी नाणेकर. येस, खरोखरच टेनिस बॉल क्रिकेटला ग्लॅमर कोणी केलं तर त्याचं नाव आहे संतोष नाणेकर. शून्यातून साम्राज्य आत्तापर्यंत उभं केलेलं आहे, आणि अनेक सबस्क्रायबर त्यांना आत्तापर्यंत प्राप्त केलेले आहेत. 20 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर प्राप्त करणारी पहिली वेबसाईट आहे tenniscricket.in च्या माध्यमातून संतोष नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम
या स्पर्धेला टेलिकास्ट करते आणि त्याचं वैशिष्ट्य खास आहे या स्पर्धेचं मित्रांनो, तर 10 कॅमेऱ्यानं ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. ओहो, चांगली गोलंदाजी प्रणित जोशीनं आता अगदी पकडून ठेवलेला आहे, बांधून ठेवलेला आहे. कारण पहिल्या बॉलवरती षटकार मारला, त्यानंतर 4 ते 4 बॉल अगदी योगेश पवारला डॉट काढलेत. यालाच म्हटलं जातं ग्रामीणचा तडका, ग्रामीणची झणझणीत मिसल. आणि तीही खुल्या गटातील स्पर्धा खेळण्यासाठी जो ओपनचा खेळाडू मैदानामध्ये खेळतो त्याला थांबवणं. हेच तर क्रिकेट आहे, इंटेलिजंट क्रिकेट, जेंटलमॅन क्रिकेट. येऊ दिला, चेंडूला ढकलला, पुश केला, सिंगल कंप्लीट झाले आणि सिंगल नंतर स्ट्राईक रोटेट झालेले आहे. कारण सेकंड ओव्हरमध्ये योगेश पवारला जायचं आहे. नेक्स्ट ओव्हरमध्ये अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 37 आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये प्रणित जोशीनं काय कमालीची गोलंदाजी केली. या ओव्हरमध्ये जरी विकेट त्याला प्राप्त करता आला नाही, परंतु 8च धावा या ओव्हरमध्ये प्रणित जोशीने खर्च केलेत. याच्यापेक्षा काय पाहिजे. एक इकॉनॉमिकल षटक, 3 षटकांचा खेळ संपलाय, 45 धावा स्कोर कार्डवरती आहेत. तिसऱ्या सामन्याकडे आपण जाणार आहोत. तिसरा सामना मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर त्यांच्यासोबत दिवा कोळीवाडा टीम खेळणार आहे आणि या 2 टीमच्या विरोधात खेळतील कुमार 11 तुर्बे प्लस जय गजानन कुकशेत. या टीमने तयार राहायचं आहे. आपणास विनंती आहे की आपले कॅप्टन आमच्या स्टेजवरती पाठवून द्या. पहिल्या इनिंगमध्ये जर टॉससाठी जो कॅप्टन उपस्थित नसेल त्या समोरील कॅप्टनला पॅनल्टी दिली जाईल. या गोष्टीची आपण नोंद घ्यावी, कारण इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला टॉससाठी हवे आहेत. आपल्यासाठी पहिला कॉल, या ओव्हरनंतर दुसरा कॉल दिला जाईल आणि इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला अंतिम कॉल दिला जाईल, याची आपण नोंद घ्यावी. चला, तिसऱ्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 45ला नन विकेट. आता ओव्हर नंबर 4 मध्ये याच गावचा खेळाडू सारसुले टीमला बिलॉंग करतो, विराज टांडेल, जे उदय टांडेल आहेत. ॲज अ अंपायर म्हणून जी भूमिका पार पाडतात त्यांचे हे सुपुत्र आहेत. यंदाचा हंगाम चांगला खेळत आलाय. विराज टांडेल एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि तो आता समोर जाईल योगेश पवारच्या विरोधामध्ये. योगेश पवारनं 12 बॉलमध्ये आतापर्यंत 26 धावा काढल्यात. कमी गतीने ऑफ ड्राईव्हचा फटका, ऑन ड्राईव्हचा फटका, डीपमध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय, परंतु थांबवलाय. सोमनाथला परत पाठवलाय, कारण रिक्स होती, धोक्याची घंटा होती. मी जर धावलो असतो तर कदाचित बॉलची फेकी ही विकेट कीपर एंडला आली असती, असं मत होतं योगेश पवारचं. त्यामुळे थांबवलाय, परत पाठवलाय. कुठलीही रिक्स घेतली नाहीये, जोखीम घेतली नाहीये. एकच धावावरती समाधान आणि या सिंगलच्या मदतीने पहा टीमची धावसंख्या आता 46 या आकड्यावरती, 46 ऑन बोर्ड. पहा रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळते कशा पद्धतीने विराजला दुखापत झाली. खरं तर बॉल डायरेक्ट थ्रो आला, परंतु बोटावरती त्याच्या बॉल अगदी लागला, अगदी पुढील बाजूला, नखाच्या बाजूला अगदी लागला बॉल. त्यामुळे थोडासा जखमी अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, परंतु सर्वाईव्ह करणं हे विराजच्या रक्तात नेहमीच आपण पाहिले. करू शकतो. इथून पुढे ती जबाबदारी त्याला हाताळायची आणि तो अगदी योग्य रीतीने ही जबाबदारी हाताळेल यात शंका नाही आहे. कारण ANS ग्रुप शिरवणे आणि स्वर्गीय मंगल स्मृती सारसोळे असा संघ बांधणी गेली 3 वर्ष आपण पाहतोय. गेल्या वर्षी ते मात्र तृतीय क्रमांकापर्यंत पोहोचलेत या स्पर्धेमध्ये. विराजचा पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. सोमनाथ थोडासा नाराज करून जातोय. योगेश पवार स्ट्राईकसाठी धडपडतोय, कारण त्यालाही माहीत आहे की पुढची 2 ओव्हर जे आहेत ते आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहेत. कारण या 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या तरच पुढील प्रवास या स्पर्धेमधला यांचा कायम राहू शकतो. उडवलाय बॉल सोमनाथने हवेमध्ये, गुफरांच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होईल का, परंतु इथे काय घडलंय हे मात्र पाहणं राहील उत्सुकतेचं. पंचांचा इशारा. हा, जर आपण पाहिलं तर बरेच प्रेक्षक सांगत होते की कॅच घ्यायला, पण तो ज्यावेळेस गुफरान चेंडूच्या बॉलपर्यंत नजर ठेवली होती त्यावेळेस बॉल थोडासा हल्ला हवेमध्ये आणि ते कंजेस्टमेंट होतं, थोडीशी डिफिकल्ट होती. पहा बॉल किती अगदी कर्बलन शेपने हल्ला, त्याच्यामुळे झेल घेऊ शकला नाही आहे. इथे ऑन साईडला बलवलाय, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जातोय प्रणित जोशी बॉलपर्यंत. तोपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट केली सोमनाथनं आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 53. हर्षद 75 क्रॉस करायला पाहिजे या मॅचमध्ये, तर मात्र मजा येईल. कारण त्यांच्या अगेन्स्ट रोहित भालेराव आहे, एक तगडा फलंदाज.
त्यामुळे 75 धावा एक चांगला टार्गेट सेट होईल या मॅचमध्ये. ओहो, फटका चांगला आहे इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. आडव्या बॅटनं इथे ठोकलाय स्क्वेअर लेगच्या वरून. बॉल सीमारेषा पलीकडे. योगेश पवारच्या बॅटमधून आणखीन एक धमाका षटकार. कदाचित उमेश सर बोटाला लागलेल्या दुखापतीमुळे बॉल फिंगर जे आहेत त्या रोल्स करणं थोडंसं कठीण झालं आणि त्यामुळेच बॉल रिलीज करताना भरपूर अडचणी येतात. योगेश पवारसाठी सोपं झालं. आता हा मैदान जो आहे तो मात्र छोटा वाटू लागला आहे. एका मागोमाग एक हल्ले हादरे देण्याचं काम योगेश पवारच्या माध्यमातून केला जातोय. दुसरा बॅक टू बॅक षटकार. हा 4 ओव्हरचा खेळ संपला आणि या ओव्हरमध्ये धावा खर्च झालेल्या आहेत विराज तांडेलला 20. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 65 बिनगडी बाद. पहिल्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी बिल्ड केली जाते. दिवाले अप्पा स्ट्रायकर्स CBD याकडून 65 धाबांची पहिल्या गड्यासाठी एक अभेद्य भागीदारी सोमनाथ आणि योगेश पवारकडून. योगेश पवार खेळतोय. 18 मिनिटं आतापर्यंत झालेले आहेत. लक्षात घ्या 18 मिनिटं आणि 42 सेकंद. कारण 20 मिनिटाच्या आत आपल्याला 4 ओव्हर्स पूर्ण करायचे आहेत आणि अगदी योग्य वेळेत मी तर म्हणेन टायमर लावल्याचा हा फायदा झाला की सामने लवकर पूर्ण होतील. अगदी योग्य वेळेत हे 4 षटकं पूर्ण केलेले आहेत. 20 मिनिटांचा टार्गेट होतं परंतु 18 मिनिटांमध्येच कंप्लीट झाला. चला आता 12वा प्लेयर मैदानामध्ये जाईल कारण विराज तांडेलला दुखापत झालेली आहे. त्याच्यामुळे आता 12 मॅन मैदानामध्ये जाणार आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या अखेर 65. आता लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलाय डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. तारे आलाय. सागर तारे लास्ट ओव्हरमध्ये आणि स्ट्रायकिंग इनला आता सोमनाथ. 9 बॉलमध्ये 17 धाबांवरती तो खेळतोय आणि योगेश पवार 15 बॉलमध्ये 39 या धावसंख्येवरती खेळतोय. सागरचा पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अगदी समोर मारलाय. बॉल सीमारेषा पलीकडे. सोमनाथच्या बॅटमधून येतोय हा आकाशभेदी गगनभेदी षटकार आणि या षटकारांना आता 71 झालेले आहेत. या स्पर्धेमध्ये उमेश सर एक महत्त्वाचा नियम आहे की आपण सर्वाधिक धावा जर पहिल्या इनिंगमध्ये बनवताय ना किंवा दुसऱ्या इनिंगमध्ये किंवा या संपूर्ण 5 मॅचेसमध्ये ज्याच्या जास्त धावा होतील त्यांना दुसऱ्या फेरीसाठी बाय मिळणार आहे. त्यामुळे कुठे ना कुठे तो फोकस असावा CBD दिवाळी टीमचा. यस, अगदी बरोबर आहे आणि त्याच्यासाठी 8 तास आहे. टॉस जिंकलाय, पहिल्यांदा बॅटिंग केली आणि हा 8 तास नक्कीच जाणवतोय या मॅचमध्ये CBD आणि दिवाले टीमचा. हा बॉल थोडासा खाली राहिला. इथे रनआउटची संधी आहे. धाव घेण्याचा प्रयत्न कारण स्ट्राईक आहे. रनआउटची संधी आणि फलंदाज सोमनाथ बाद. सोमनाथ हा खेळाडू आता बाद होतोय. पहिला धक्का लागतोय गावदेवी दिवाल आणि अप्पा स्ट्रायकर्स CBD या टीमला. सोमनाथ परतलाय. चला इथून मात्र रनआउटच्या रूपाने पहिली विकेट मिळाली फायनली शिरवणे सारसुळे टीमला. ज्या पद्धतीने आता ज्या काही गोष्टी घडतात, योगेश पवारला स्ट्राईकवरती यायचं होतं आणि एनी हाव ती स्ट्राईक मात्र या ठिकाणी मिळवली जाते. आपण पाहतोय की पहिल्यांदा CBD संघाचा खेळाडू त्याच्यासोबत आयकॉन होता. त्यामुळे बाद झाल्यानंतर दिवाळे टीमचा खेळाडू हा आतमध्ये येणं एक्सपेक्टेड होतं. गावदेवी दिवाळे टीमकडून आता विक्की मुंबईकर हा मैदानामध्ये दाखल झालेला आहे. आपण पाहतोय की काहीतरी अजूनही संभ्रम आहे मनामध्ये की स्ट्राईक रोटेट झाली आहे की नाही, नेमका हा प्रश्नचिन्ह आहे. कशा पद्धतीने पंच या संपूर्ण सिच्युएशनला दुजोरा देतील हे देखील पाहणं आपल्याला उत्सुकतेचं राहणार आहे. आपण पाहताय नगरसेवक चषक शिरवणेगाव शिवसेना शाखा यांच्या वतीने आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा. 8 वर्षांचा हा प्रवास. कोरोना काळ वगळता बाकी 2015 पासून सुरू झालेला प्रवास आजपर्यंत सुखरूपरित्या
सुरू आहे याचं सर्व क्रेडिट जातं माझे नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे निष्ठावान त्यांचे समर्थक किरणदादा मेहर, विवेकजी सुतार आणि त्याचबरोबर त्यांचे बंधू अविनाशजी सुतार साहेब, ज्यांनी मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवरती नेलंय. सर यस, अगदी बरोबर आहे. विवेक सुतार, अविनाश दादा सुतार, ज्ञानेश्वर दादा सुतार ही संपूर्ण मंडळी आहे. आज या स्पर्धेला ग्लॅमर करण्यासाठी अथक परिश्रम करत आहेत आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमचे किरणदादा मेहर यांनी सुद्धा खूप कष्ट घेतलेले आहेत, खूप मेहनत घेतलेली आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. हे आयोजन करणं सोपं नसतं क्रिकेटमध्ये मित्रांनो. ओहो, फटका चांगला आहे, बॅटचा स्विंग चांगला आहे आणि बॉलला उडवलाय, वावराच्या बाहेर पाठवलाय बॉल, बॉल सीमा पार, षटकार येतोय आणखीन एक योगेश पवारच्या बॅटमधून. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आता मी करणार आहोत. त्यासाठी मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर आणि दिवा कोलीवाडा त्यांच्या विरोधामध्ये कुमार इलेवन तुर्बे आणि जय गजानन कोक्षेत दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेचच व्यासपीठावरती यायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. जर एखादा कॅप्टन उशीर आला तर त्या संघाला मात्र पेनल्टी रन स्वरूपामध्ये दिली जाईल. लक्षात घ्या, हे कडक आणि कठोर नियम आहेत या स्पर्धेचे. या षटकाराच्या मदतीने आता 77 77 धावा स्कोर कार्डवरती. ओहो, चांगला बॉल थोडासा खाली राहून गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. गती काढली होती या बॉलवरती सागर तरेनं, त्यामुळे आता बीट केलंय योगेश पवारला. 17 बॉलमध्ये 45 या आकड्यावरती खेळतोय. या स्पर्धेतली पहिली 50 त्याच्या बॅटमधून येईल का, कारण अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक, त्यामुळे चान्सेस आहेत. आणि पहिली 50 या स्पर्धेतली नगरसेवक ट्रॉफीतली पहिली 50 लगवलेली आहे. पहिलं अर्धशतक तेही आयकॉन खेळाडू योगेश पवारच्या बॅटमधून. वा भाई वा, काय बॅटिंग केली. 18 बॉलमध्ये 51 धावा, त्याच्यामध्ये 7 उत्तुंग षटकार, एक चौका ठोकला योगेश पवारनं. आणि ही पावसाची सलामी आहे योगेश पवारच्या अर्धशतकाला. काय पाऊस आता बरसू लागल्या मैदानामध्ये. अर्धशतकाला मात्र मानवंदना. आणखीन एक तडाखा लॉंग ऑफच्या वरून बॉलला उडवलाय सीमा पार. हा षटकार आणि इनिंगला पूर्णविराम. शेवटच्या बॉलमध्ये ओव्हर पिच बॉल, आणि हे बॉल योगेश पवारला पसंत नाही आहेत. सीमारेषेच्या बाहेरच घालण्याचा नक्कीच प्रयत्न असतो. शेवटच्या बॉलवरती ठोकला षटकार आणि 19 बॉलमध्ये 57 धावांची एक नाबाद इनिंग या मॅचमध्ये त्यानं केलेली आहे योगेश पवारनं, आयकॉन खेळाडू. आणि टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती. पहिला डाव संपल्यानंतर 89 आणि 90 धावांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. NS ग्रुप शिरवणे आणि मंगल स्मृती सारसोली या टीमच्या समोर 90 टू बीन 90 धावांचं एक भलं मोठं लक्ष सेट झालंय. पहा पी मॅच समरी. मॅच नंबर 2 ची सलामीला लावता योगेश पवार, सोमनाथ सोनामन. त्याच्यामध्ये रनआउट झाला सोमनाथ. 11 बॉलमध्ये 23 धावांचं योगदान दिलं आणि योगेश पवारनं 19 बॉलमध्ये या स्पर्धेतली पहिली 50 लगवली. 57 धावा नॉट आऊट राहिला आणि विकी मुंबईकर शेवटच्या मोमेंटला होता, त्याला मात्र कुठलाही बॉल खेळण्याचा संधी मिळाली नाही आहे. अशा पद्धतीने एक्स्ट्रा न आल्या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर गावदेवी दिवाले अप्पा स्ट्रायकर CBD या टीमनं धावा बनवल्या. एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये 89 आणि 90 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सेट झालाय. थँक्यू. स्क्रीनवरती आपण पाहतोय कशा पद्धतीने योगेश पवारने ही चौकार षटकारांची आतषबाजी मैदानावरती केली. त्याची संपूर्ण हायलाईट tenniscricket.in माध्यमातून आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते. हे पहा षटकार ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या वरून खेळलेला हा षटकार अगदी लांब लचक होता. त्यानंतर मात्र डाऊन दी ग्राउंड
लॉंग ऑनच्या वरून खेळला होता हा फटका. हाही षटकार 19 बॉल 57 धावांची ही नाबाद खेळी त्याच्या आपल्याला पाहायला मिळाली. त्याही वेळेस मात्र खूप चांगला परफॉर्मन्स राहिला. लॉंग ऑनच्या वरून पहा कशा पद्धतीने क्लिअर केला होता हा फटका. ज्या पद्धतीने योगेश पवारने आपल्या या इनिंगला साकारलं, कुठे ना कुठेतरी गावदेवी दिवाळे आणि त्याचबरोबर अप्पा स्ट्रायकर CBD टीमसाठी वरदान ठरले. त्यानंतर लॉंग ऑफच्या वरून खेळलेला हा फटका पहा आपण स्क्रीनवरती कशा पद्धतीने योगेश पवारने एक एक फटके इम्प्लिमेंट केलेत. काय ताकद आहे आणि मी तर म्हणेन त्याच्याकडे टेक्निक्स भरपूर आहेत. प्रत्येक झोनमध्ये फटके खेळण्याची त्याच्याकडे कला आहे आणि तीही पहा. हा फटका त्याचा फेवरेट आहे, ऑल टाईम फेवरेट शॉट आहे त्याचा. क्रिकेटचे अगदी अत्याधुनिक फटके त्यानं सजवलेले आहेत. मैदानाच्या चहू बाजूला बघा षटकार म्हणत ज्यावेळेस त्यानं अर्धशतक झळकावलं त्यावेळेस मात्र अगदी दोन्ही हातानं बॅट वरती करून अगदी प्रेक्षकांना मानवंदना दिलेली आहे. चला तर जाऊया आपण नेक्स्ट मॅचचा टॉस होईल आणि आमच्या कॉम्बॉक्समध्ये तिथे टॉससाठी जोडलेले आहेत आमचे मित्र समालोचक नितेश भोयर. धन्यवाद. येस, आणि टीम कॅप्टन मचिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर आणि दिवा कोलेवाडा मिस्टर साहिल दिवेकर आणि टीम कॅप्टन ऑफ कुमार 11 तुर्भे अँड जय गजानन कुक्षेत रिस्पेक्टेड दीपक पाटील सर. दोन्ही टीम कॅप्टन आम्ही विनंती करू की आपण लवकरात लवकर टॉससाठी या. दोन्ही टीममध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला सूर्या मणिरत्नम आणि त्यांच्या विरोधात आपण जर का उल्लेख करायचा झाला तर मात्र वैभव पाटील कंठवलीचे आपल्याला पाहायला मिळतील. आणि हे 2 आयकॉन प्लेयर, त्याचबरोबर एका बाजूला भूषण पाटील नवी मुंबईचा कोहिनूर आणि विरोधात जर का सांगायचं झालं तर मॅन इन फॉर्म नवी मुंबईचा डेव्हिड मिलर ओमी केनी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच या टॉससाठी 5 षटकांचा सामना आपण पाहताय नगरसेवक चषक 2024चा दैदीप्यमान सोहळा. आणि नुकतीच जी इनिंग आपण संपन्न करताना आपण हायलाइट्सच्या माध्यमातून आपण पाहिली ते अर्थातच टेक्निकली अँड टॅक्टिकली साऊंड बॅटर अर्थातच योगेश पवार आणि त्याच्या बॅटमधनं आलेले ते अप्रतिम षटकार चौकार. आणि खरं तर षटकार चौकारांचे विलोभनीय कारंजे जणू काही आज या रिमझिम पावसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि ही इनिंग 0 प्रेक्षक मायबापांनी मात्र नक्कीच एन्जॉय केली असेल. यू स्टे ट्यून विथ अस विथ tenniscricket.in. थँक्यू. मॅचला होते सुरुवात आणि इथून मात्र 89 धावा इथे मात्र उभ्या झाल्यात. एक 90 धावांचं भलं मोठं टार्गेट NS ग्रुप शिरवणे आणि त्याचबरोबर मंगलस्मृती सारसोळे टीम समोर उभं राहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी रोहित भालेराव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ॲज अ आयकॉन. त्यावेळेस पहिलाच बॉल समोर खेळलेत परंतु गॅपमध्ये जाण्यापूर्वी विकी मुंबईकर बॉलवरती पोहोचलाय. एक सिंगल धावेने धावसंख्येचा श्री गणेशा केला जातोय. सुरुवात चांगली झाली आहे, दमदार झाली आहे. ऋषभ चंदानी एक असा गोलंदाज आहे, जबरदस्त गोलंदाज. या खेळाडूने देखील आपलं पदार्पण खरं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये केलं आणि एक दमदार पदार्पण आपल्याला पाहायला मिळालं. अप्पा स्ट्रायकर CBD टीममधून खेळत असताना हे पाहू शकता पॅडवरती बॉल आदळला. विराज तांडेल आलाय खरं तर या ओपनिंग पेअरमध्ये मंगलस्मृती सारसोळे टीमकडून. त्यानेही महत्त्वाची जबाबदारी उचलण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या ओव्हरमध्ये धावा थोडे जास्त खर्च झाल्या आणि त्यामुळे या संपूर्ण रन रेटला ब्रेक देण्यामध्ये कुठे ना कुठेतरी अपयश आलं आहे. योगेश पवारचं त्याच्यामध्ये महत्त्वाचं अर्धशतक हे विसरून चालणार नाही आपल्याला. ऑन साईडला जबरदस्त तडाखा रोहित भालेराव किडनीच्या बॅटमधून किडन्या दुखवणारा हा षटकार. 6 धावा पाहायला मिळाल्या. षटकाराने मात्र आता सुरुवात झाली आहे ज्याची अपेक्षा खरं तर होती टीम NS ग्रुप शिरवणे आणि मंगलस्मृती सारसोळेला.
अगदी बरोबर आहे. याही खेळाडूसाठी फेवरेट मैदान, परंतु मिस टायमिंग. फिल्डर आलाय बॉलवरती, परंतु थोडासा उशिराने एक टप्प्यावर बॉलला मात्र कलेक्ट केलंय. रोहितची विकेट सध्याच्या घडीला चिंतेचा विषय आहे, तो म्हणजे अप्पा स्ट्रायकर सिबीड आणि गावदेवी दिवाळे टीमसाठी. रोहित जोपर्यंत मैदानावरती आहे उमेश सर, तोपर्यंत मात्र धाकधूक वाढलेली राहणार दिवाळे आणि सीबीडी टीमची. कारण असा खेळाडू आहे ज्या खेळाडूने आतापर्यंत या मैदानावरती इतिहास रचला. इथे पहा क्लीन बोल्ड. विराज तांडेल याच्याकडून अपेक्षा होत्या टीमला, तो खेळाडू मात्र आता अगदी स्वस्तात बाद झालाय. 2 बॉल त्याने फेस केले, 1 धाव करून तो मात्र बाद झाला. पहिला धक्का ANS ग्रुप शिरवणे आणि मंगलस्मृती सारसोळे टीमला. आपण पाहू शकता की नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिले षटक इथे मात्र समाप्त होताना पाहायला मिळते आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पहिल्यांदा बॅटिंग ज्यावेळेस केली गेली होती त्यावेळेस 16 धावा होत्या. आता मात्र सेकंड इनिंगमध्ये आपण पाहतोय फक्त 9 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतील पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. Chick, team captain of कुमार 11 तुर्बे, जय गजानन कुक्षेत, दीपक पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आम्ही ऑपोजिट टीम कॅप्टन ओमी खेनी और एल्स साहिल दिवेकर और एनी ऑफ युअर टीम मेंबर, मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर आणि दिवा कोलेवाडा दोन्ही संघांपैकी एक सदस्य लगेच या आणि जसं पहिलं षटक दुसरं षटक संपन्न होईल त्या षटकादरम्यान आपल्याला लगेचच टॉस करायचं आहे. टीम कॅप्टन ऑफ मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर प्लस दिवा कोलेवाडा आणि कुमार 11 तुर्बे प्लस जय गजानन कुक्षेत. तर टॉस होईलच, परंतु मॅच देखील तेवढीच इम्पॉर्टंट आहे. चला स्पीडअप करा विकी, वेळ नाही आपल्याकडे. आपल्या सगळ्या मॅचेस 5 ओव्हरच्या पूर्ण करायच्या आहेत. त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला विनंती करतो, टायमर ऑन आहे त्यामुळे तुम्ही वेळेचं बंधन नाही पाळलं तर मात्र पंच तुमच्यावरती दंडात्मक कारवाई करतील यात शंका नाही आहे. उमेश सर, एक शिस्तबद्ध स्पर्धा आज नवी मुंबईकरांच्या भेटीला येते. ऑल क्रेडिट गोज टू मिस्टर किरण मेहर. ओहो, यावेळेस पास स्विंग इन मी थोडासा मागे ठेवला, टप्पा पडल्यानंतर थोडासा आउट स्विंगरचा वापर केला. कटरचा वापर बीट करून चालला रोहित भालेरावला विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगली विकेट किपिंग, आधी क्लोज विकेट किपिंग केली जाते नईम कोहली यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा
खरं तर उमेश सर वाढदिवस असून देखील आज ते मैदानावरती आहेत कारण क्रिकेट हा खेळच असा आहे की आपल्या घरामध्ये काहीही असू द्या, आपला कितीही आवडता सण असू द्या किंवा आपला आवडता दिवस असू द्या, परंतु क्रिकेट ज्यावेळेस आपल्या मैदानात बोलवतं ना त्यावेळेस आपल्याला जावंच लागतं, यात शंकाच नाही आहे. आणि नीरज राणावत याच्या रक्तात क्रिकेट भरलेलं आहे. ज्यावेळेस खेळाडू होता तेव्हा देखील, आज पंच आहेत तेव्हा देखील. त्यामुळे संख्या स्कोर बोर्डवरती 1 गडी बाद 19. विकी मुंबईकर आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात, एकही विकेट त्याला प्राप्त करता आला नाहीये. ओहो, इथे पहा चांगली गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर थोडासा आउट स्विंगर खाली राहिलाय. इथे फलंदाज चंदन तलवारसाठी आणि बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा बॉल अगदी निर्धावत पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळाला आणि 2 ओव्हरचा इथे खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती. आता येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये अजूनही 71 धावांची गरज आहे. 18 बॉल 71चं समीकरण थोडंसं अवघड चाललंय, परंतु रबर बॉल स्पर्धेमध्ये कठीण नाही आहे. जोपर्यंत रोहित भालेराव आहे, जोपर्यंत किडनी मैदानामध्ये आहे, तोपर्यंत या टीमसाठी मॅच ऑन राहील. पहा 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 18 बॉलमध्ये आता 71 बनवायचे आहेत. तिसऱ्या ओव्हरनंतर आपण पुढच्या मॅचचा टॉस करूया, कारण आता सध्या मॅच रिदममध्ये आहे, त्यामुळे लिंक तुटता कामा नये. म्हणूनच आपण 1 ओव्हरसाठी दोन्ही कॅप्टनला थोडी रेस्ट देतोय. आपण पाहताय नगरसेवक चषक शिवसेना शाखा शिरवणेगाव यांच्या माध्यमातून आयोजित केली क्रीडा स्पर्धा. आदरणीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब ज्यांनी मात्र खऱ्या अर्थाने शिरवणेगावचे प्रश्न नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला आणि आज मात्र जनसामान्यांमध्ये एक त्यांची वेगळीच प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते, कारण सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा नगरसेवक म्हणून आज आम्ही ज्ञानेश्वरजी सुतार साहेबांकडे पाहतो. यावेळेस पहा स्टँड अँड डिलिव्हर्ड ऑन साईडला लॉंग ऑनच्या वरून बॉल फ्लाय होत चाललाय सीमा पार. रोहित भालेरावच्या बॅटमधून येतोय हा षटकार. 6 रन. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा कशा पद्धतीने स्वतःला जागेवरती उभं केलं आणि पायावरचा बॉल अगदी अलगद उचलून फेकून दिला लॉंग ऑन सीमा पार हा षटकार. हर्षद, आपण जर पाहतो टेनिस बॉल क्रिकेटची जी स्पर्धा त्यानं किंबहुना रबर बॉल स्पर्धेमध्ये, रबर बॉल स्पर्धेमध्ये एक गोष्ट लक्षात येते, ओव्हर पिच बॉल सहसा फलंदाज सोडत नाही आहे, त्याच्यावरती मोठा फटका येतोच, षटकार किंबहुना चौकार. आणि ते रोहित भालेरावनं तसंच प्रयत्न केलाय. ओहो, शॉर्ट बॉलचा वापर, स्विंग केला, अगदी रॅकेट शॉट जसा बॅडमिंटन आपण खेळतो, स्मॅश करतो तसा फटका केलाय. रोहित भालेरावच्या बॅटमधून बॉल सीमारेषा पार, षटकार. त्याने कशा पद्धतीने स्वतःच्या बॅटवरती घेतला आणि स्क्वेअर लेगच्या वरून फेकून दिला बॉलला सीमारेषेच्या बाहेर. हा दुसरा षटकार आहे. खरोखर सुबक फटका होता मी म्हणेन, कारण या फटक्याला सहजासहजी बॅट्समन खेळणं टाळून देतात, पण तो हा बॉल खेळलाय आणि हा फटका खेळणं सोपं नाहीये रबर बॉल स्पर्धेमध्ये. बॅकफूटला जाऊन स्ट्रोकसाठी जागा बनवणं, त्यानंतर बॉलची लाईन रीड करणं, बॉलला पिकअप करणं, या सर्व गोष्टी आणि पोझिशनमध्ये, खास पोझिशनमध्ये येऊन बॅटिंग करणं, या सर्व गोष्टी त्यांना पाळल्या या फटक्यामध्ये. टीमची धावसंख्या आता षटकाराच्या मदतीने 31 या आकड्यावरती 31. 31 धावा आतापर्यंत आहेत धावफलकावरती. 1 विकेट खरं तर गमावला विराज तांडेलेच्या रूपाने.
शिरवणे सारसोळे टीमने. खरं तर आयोजक संघ आणि या मैदानाचे खरेखुरे भूमिपुत्र, परंतु रोहित काय फटकेबाजी सध्या सुरू आहे. 18 बॉलमध्ये 71ची गरज असताना लगावलेत पहिल्या 3 बॉलवरती 3 षटकार. दीपक पाल या गोलंदाजाचा घेतलाय खरपूस समाचार. आणि पहिला फलंदाज नगरसेवक चषकातील ज्याने हॅट्रिक षटकार इथे मात्र लगावलेत. ANS ग्रुप शिरवणे आणि त्याचबरोबर मंगलस्मृती सारसोळे टीमसाठी ॲज अ आयकॉन मला कल्याण विभागातून का बोलवलं गेलंय याचं प्रतिउत्तर दिलंय रोहित भालेरावने. काय फटकेबाजी सध्या सुरू आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये मी तर म्हणेन रोहित शांत होता, परंतु आता रोहितचा संयमाचा बांध फुटलाय आणि 3 षटकारांच्या मदतीने 10 बॉल त्याने फेस करत 31 धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचला. रोहित काय जबरदस्त बॅटिंग अटॅक. दीपकचा पुढचा बॉल चौथा जाईल का, परंतु ऑन साईडला खेळलेत. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला बॉल चाललाय तिथे फिल्डरकडून मिसफिल्ड. पुन्हा एकदा बॉल टर्न झाला. रिषभ चंदानीचं बॅकअप त्या ठिकाणी मिळालं, परंतु 2 धावा हे रोखू शकत नाहीत. 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 39. या आकड्यावरती आज आमच्या समवेत नितेश भोईर आणि त्याचबरोबर उमेशजी म्हात्रे हे दोन्ही समालोचक आमचे साथीदार म्हणून या स्पर्धेमध्ये आम्हाला जॉईन झालेत. यांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतो. आमचे छोटे बंधू वेंकटेश मळवी आज गुणलेखक म्हणून या स्पर्धेमध्ये आहेत. त्याचबरोबर पंचांची तिहेरी जोडी आपण म्हणूया, ज्यामध्ये 2 बंधुराज अर्थात दत्ता मेहर सर आणि शशी मेहर सर, आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे नीरज राणावत सर. इथे पहा काय कडक फटका आहे. सॉलिड सुपर योगेश पवार यांच्या डोक्यावरून बॉल निघून गेला सीमा पार. हा षटकार मी मगाशीच उल्लेख केला आहे हर्षद मडवी की जोपर्यंत रोहित भालेराव मैदानामध्ये आहे तोपर्यंत मॅच ऑन राहील NS ग्रुप शिरवणे आणि मंगलस्मृती सारसोले टीमसाठी. आणि तशीच भूमिका करतोय मैदानामध्ये, एका पाठोपाठ एक ब्लास्ट करतोय मैदानामध्ये, धमाके देतोय. रबर बॉल स्पर्धा अक्षरशः या खेळाडूनं गाजवलेला आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हा खेळाडू जास्त फोकसमध्ये नाही आहे, परंतु रबर बॉल स्पर्धा अक्षरशः गाजवल्यात. टीमची धावसंख्या 45, अजूनही 45 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. 13 बॉल आणि 45 धावा हे समीकरण. रन झाल्या स्कोअरबोर्डवरती 45ला 1. शेवटचा बॉल दीपक पालवरती आक्रमण. 26 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत या ओव्हरमध्ये. आणखीन एक हेलिकॉप्टर. नो बॉलचा इशारा आलाय आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी आणखीन एक नवसंजीवनी मिळाली आहे. योगेश पवार सध्या चिंतेमध्ये आहेत, कारण त्यांचं झालेलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये कुठे ना कुठेतरी आता त्यांना धोका वाटू लागलाय. हे अगदी बरोबर आहे. मी मारलेलं अर्धशतक कामाला येईल की नाही अशी आता चिंता वाढलेली आहे. फ्रीडचा बॉल, नो बॉल वरती षटकार ठोकलाय. टीमची धावसंख्या 52. पहा ॲक्शन रिप्ले, त्याच्या भावमुद्रा पहा. षटकार मारल्यानंतर पर्सनॅलिटी रोहित भालेराव. पहा चेहऱ्यावर जरा सुद्धा टेन्शन नाहीये, कारण त्याला माहिती आहे मॅच आता मी जवळ आणली आहे, कारण इथून मॅच निघू शकते. 45 वरती खेळतोय रोहित भालेराव. इथे ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट. दीपक पालचं हे षटक संपण्याचं नाव घेत नाहीये. कशा पद्धतीने तुम्ही या षटकाला हाताळता आणि तुमच्या समोर एक बेधडक असा आयकॉन खेळाडू असताना तुम्ही या छोट्या छोट्या चुका कशा करू शकता हे देखील तुम्हाला चिंतेची बाब आहे. हे अगदी बरोबर आहे. एक्स्ट्रा थांबाव्या लागतील. आता अडचणी वाढलेल्या आहेत. बॅटिंग करणाऱ्या त्या टीमने वाटते DRS घेतलाय वाईटसाठी. फिल्डिंग करणाऱ्या टीमने ते DRS घेतलेला आहे असे ऑनफिल्ड पंच सांगतात. शशी मेहर आणि नीरज रनावत या मॅचमध्ये पंचांची भूमिका पार पाडत असताना आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने इथे चॅलेंजिंग DRS घेतलाय ऑनफिल्ड पंचांच्या विरोधामध्ये. एक्झॅक्टली हा बॉल वाईट आहे की नाही आता ही पडताळणी आता पाहिली जाईल. चला हा आपल्या स्क्रीनवरती हा बॉल दाखवला जातोय.
चला इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे. रिकन्सलेशन केलेला आहे हा निर्णय पंचांना, म्हणजे वाईट नाही आहे, फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल आलाय. आता षटकाची होते समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या टोटल स्कोर आहे 52. म्हणजे आता 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉलमध्ये अजूनही धावांची गरज आहे. रोहित भालेराव ज्या पद्धतीने खेळला आतापर्यंत 45 धावा त्याच्या या 5 बॉलमध्ये 5 6 पहा. लॉंग ऑनच्या वरून खेळला होता, त्यानंतर हाफ ट्रॅकर बॉल पुल केला होता, पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरून खेळला होता. तिसरा षटकार त्याच्या या ओव्हरमधील, त्यानंतर पुढच्या बॉलवरती आला आणखीन एक मिड विकेटचा हा षटकार. सुपर 5 षटकार आणि त्यानंतर नो बॉलवरती आलेला हा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळलेला 5वा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. टेनिस क्रिकेट .inची संपूर्ण टीम आज मात्र व्हॅनिटी व्हॅनमधून ऑपरेट करते. खरं तर या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पहिल्यांदाच व्हॅनिटी व्हॅनचा वापर केला गेला आणि ती पहिल्यांदा नगरसेवक चषक 2024मध्ये लॉन्च केली गेली आहे. संतोषजी नाणेकर सर, तुमच्या कार्याला सलाम आहे. सुपर या संपूर्ण कन्सेप्टला आम्ही सलाम करतोय. येस, खूप चांगलं टेलिकास्ट टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून केलं जातं. संतोष नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेसाठी त्यांचं कार्य आणि त्यांच्या कार्याला आमचा सलाम आहे. व्हॅलिटी व्हॅन या स्पर्धेमध्ये वापरलेल्या आहे आणि व्हॅनमधून या सर्व गोष्टी ऑपरेटिंग करणं सोपं नाही आहे. रोहित भालेरावची जी हायलाईट्स आपण पाहिली, 5 बॉलमध्ये 5 उत्तुंग षटकार, अगदी मैदानाच्या चहू बाजूला फटक्यांची आतषबाजी त्यानं केली आणि बॉटमहँडचा खास चांगला वापर करतोय रोहित भालेराव. आता 12 बॉल 38 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. पहा 18 मिनिटं झालेले आहेत. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर संपल्या नाही तर पंच जी कारवाई करतील, विकी मुंबईकर, ऋषी पानसरे, लक्ष द्या, जी कारवाई करतील त्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल. या गोष्टीची नोंद घ्या, कारण 20 मिनिटाचा तुम्हाला अवधी दिला गेला. 12 बॉलमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे चंदनसाठी. हा पहिला बॉल असणार आहे. सोमनाथ बॉलिंग मार्कवर तयार. आणि या मॅचमध्ये या इनिंगमध्ये हर्षद काय घडलं तर जे फिल्डिंग करणारी टीम आहे त्यांचा रिव्ह्यू सक्सेस झालाय. या गोष्टीचा सुद्धा उल्लेख व्हायला पाहिजे. पहिलाच बॉल ओव्हर पिच होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे नाही आहे. इथे आता बघूया, अंपायर सांगते एकमेकांना क्रॉस झाले नाही आहे, त्यामुळे धाव कुठलीही गणली जाणार नाही आहे. म्हणजे डॉट बॉलची सांगता होते. पहिला बॉल अगदी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पहिला बॉल बीट करून चालला विकेट किपरच्या. आता म्हणजे आता समीकरण आकडे बदललेले आहेत आपल्या स्क्रीनवरती. 11 बॉल आणि 38 धावांची गरज आहे. 11 बॉल 38 धावा हे समीकरण. स्ट्राईकसाठी आता तडफडतोय रोहित भालेराव. अपील तर केली सोमनाथने, परंतु इथे स्पष्ट दिसते कॅमेऱ्यामध्ये की बॉल जो आहे तो टी शर्टला ब्रशवर निघून गेला, त्यामुळे बॅटचा काही संपर्क नाही. परंतु रोहित भालेराव स्ट्राईकसाठी धडपडतोय उमेश सर, एवढं मात्र नक्की. यस, हे मागे नक्की आहे. ओहो, इथे सुद्धा ओव्हर पिच बॉल सोमनाथनं उडवलाय. बॉल सीमारेषा पलीकडे, चंदनच्या बॅटमधून येतो हा धमाका. बॉल सीमा पार, षटकार. आणि आता कहाणी मॅच दिसतो. आता आकडे बदलायला सुरुवात झालेली आहे. ओव्हर पिच बॉल ॲक्शन रिप्ले पहा. फटका मारला, त्या फटक्याकडे बघितलं सुद्धा नाहीये. एवढा परफेक्शन होतं, एवढा आत्मविश्वास होता. चला 20 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. 4 ओव्हर संपलेल्या नाहीत, त्यामुळे पंचांना मुभा आहे. जे काही नियम आहेत या स्पर्धेचे ते आपण पूर्ण करा. बघा, 4 ओव्हर तुम्हाला कंप्लीट झाल्या नाहीत 20 मिनिटांमध्ये, त्यामुळे आता तुम्हाला जे डीपचे 2 क्षेत्ररक्षक आहेत ते 30 यार्ड सर्कलच्या आतमध्येच आणावे लागतील. हा स्पर्धेतला नियम आहे. 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जाणावे लागतील. मगाशीच आम्ही अनाऊन्समेंट केली होती की 5 षटकासाठी 30 मिनिटं, 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट केलेला पाहिजे. असं जर झालं नाही तर मात्र 5व्या ओव्हरला सुरुवात होईल. त्यासाठी 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवायचे आहेत. जाऊया मॅचकडे. तिथे लक्ष आता समीकरण 10 बॉलमध्ये 32 धावा.
यावेळेस पाल लेग स्टम्पच्या बाहेर बॉलची पिचिंग, पंच सिग्नल करतायत व्हाईट बॉल, म्हणजे एक्स्ट्रा आता पुन्हा टेन्शन वाढवून जाईल फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. भरपूर एक्स्ट्रा गेलेले आहेत आणि एक्स्ट्राच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या 59 या आकड्यावरती. आता 10 बॉल आणि करायचे आहेत 31 धावा. दहा बॉल 31 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. 1 मिनिट पंच थांबा. स्टार्ट करा. 10 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. एक खेळाडू स्ट्राईक साठी तडफडतोय. ओहो, बॅकफुटला जाऊन पुलचा फटका. पॉवरफुल आहे आणि चंदन तलवारच्या बॅट मधून बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार. व्हॉट अ शॉट. 9 बॉल 25. कार आपण पाहतोय चंदनच्या पाठमधून निघालेला. 9 मध्ये 25. कशा पद्धतीने या संपूर्ण धावसंख्येला पुढे केलंय. इथे हिट विकेट झालेला आहे फलंदाज. चंदन तलवार सुद्धा आता परतलाय मैदानाच्या बाहेर. म्हणजे आता बॉल शिल्लक आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता. टॉस आपण करणार आहोत या दरम्यान, कारण कॅप्टन बाईट आपण थोडी स्किप करणार आहोत, पण तो टॉस करूया कारण मॅच थांबता कामा नये. साहिल दिवेकर आलेत, बेलापूर दिवाचे प्रतिनिधी, आणि कुक्षेत तुर्बेचे प्रतिनिधी आहेत मिस्टर भूषण पाटील. चला आम्ही विनंती करू आमचे निलेश दादा पाटील यांना की आपण आपल्या शुभ असे टॉस, आणि त्याचबरोबर सूर्यकांत दादा पाटील या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करणार आहोत की आपण आपल्या शुभ असते या मॅचचा आपण टॉस करावा. नितेश आहेत आमच्या समवेत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. चला 8 बॉल मध्ये अजूनही 25 धावांची आवश्यकता. ओहो, बॅटची लिडिंग एज. विकेट किपर योगेश पवार बॉलच्या खाली. कुठलीही चूक केली नाही. अप्रतिम झेल टिपला आणि आणखीन एक विकेटचं पतन. शून्यावरती आणखीन एक फलंदाज बाद, म्हणजे येणारे 7 बॉल आणि 25 धावा. ह्या बॉलवरती आता डेअरिंग करणार नाहीये 1 रन घेण्याची रोहित भालेराव. त्याला माहिती आहे शेवटची ओव्हर मला खेळायची आहे. जी मी शेवटची ओव्हर शेवटच्या बॉलपर्यंत खेळलो तर मात्र ही मॅच खेचू शकतो. हा कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास, ही चिकाटी, ही जिद्द या खेळाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहा, स्ट्राईकसाठी झगडतोय, तडफडतोय. जसा फिश टँक मधून जो मासा आपण बाहेर काढतो तसा तो तडफडतो पाण्याविना, तसा मात्र हा स्ट्राईकसाठी तडफडतोय. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. येणारे 7 बॉल आणि 25 धावा. असं असताना आता शेवटचा बॉल कशा पद्धतीने तू रिॲक्ट होशील हे सांगण्यासाठी गेलाय रोहित भालेराव या नवीन फलंदाजाला. दीपक वैती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचा बॉल आहे सोमनाथचा दीपकसाठी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पण स्ट्राईक रोहित स्वतःकडे ठेवू इच्छित आहे, कारण उमेश सर रोहितला स्वतःवरती भरपूर कॉन्फिडन्स आहे. ज्या पद्धतीने त्याने दीपक पालच्या एका ओव्हरमध्ये 5 षटकार मारलेत, इथे 4 पाहिजे, त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स जास्त आहे. तो मारू शकतो, तो करू शकतो, आणि त्याला स्वतःच्या बॅटवरती आणि या मैदानावरती पूर्ण विश्वास आहे. बघा, आपण आता आपल्या स्क्रीनवरती जो हिट विकेट झाला होता चंदन तलवार, कशा पद्धतीने झाला त्याची ॲक्शन रिप्ले. फटका तर खेळला होता, परंतु पडल्यानंतर मात्र
अगदी बॉडी बॅलन्स गेला आणि त्याचं इंजर्ड सुद्धा झालाय. त्यानंतर हा शेवटचा बॉल ऑन ड्राईव्हचा फटका. बघा 6 बॉल 25 करायचे आहेत. हर्षद मडवी तुम्ही उल्लेख चांगला केला. 5 बॉलमध्ये 5 षटकार या अगोदर त्यानं मारल्यात. तर त्याचा कॉन्फिडन्स याची आपण चर्चा करू शकत नाही आहे. एवढा कॉन्फिडन्स हाय लेवलचा झाला असेल आणि त्याच भरोशावरती शेवटच्या बॉलवरती त्यानं 1 रन घेतली नाही आहे. क्रिकेटमध्ये आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी या सर्व गोष्टी तुमच्या अंगी संचारल्या तर मात्र जे अशक्य आहे ते क्रिकेटमध्ये तुम्ही शक्य करू शकता. खरं तर उमेश सर, दीपक वैती हा देखील या मैदानावरती कसून सराव करणारा खेळाडू आहे. होम ग्राउंड आहे, त्याचं होम पिच आहे, त्यामुळे त्यालाही या मैदानाचा भरपूर अंदाज आहे आणि अशा अनेक मेमोरेबल इनिंग्स या दीपक वैतीच्या सुद्धा या मैदानावरती आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचा बॉलर पहिलाच बॉल कंकेश कोहलीच्या विरोधामध्ये हा फटका खेळलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि हा रोहित भालेरावच्या बॅट मधून एक बिग ब्लास्ट. अर्धशतक रोहित भालेरावचं पूर्ण होतं या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक. क्या बात है. ही 50 पुन्हा एकदा त्याच्या स्मरणात राहील. 2018ला 69 धावांची खेळी, त्यानंतर 2019 58 धावांची खेळी आणि आज 2024ला पुन्हा एकदा अर्धशतक रोहित भालेरावचं पाहायला मिळतंय. 15 बॉलमध्ये 51 धावा ठोकल्यात रोहितनं. 5 बॉल 19. मला मॅच संपवायची आहे हा निर्धार पक्का केला त्यानं. हा कॉन्फिडन्स दाखवतोय मैदानामध्ये. आणखीन एक शॉट बॉल थ्रू द कव्हर. व्हॉट अ शॉट. बॅक टू बॅक दुसरा षटकार. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफच्या वरून बॉलला फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे षटकार. आता 4 बॉल 13. आता अडचणी वाढल्यात, समस्या वाढल्यात फिल्डिंग करणाऱ्या टीम समोर. 90 रनचं लक्ष्याचा पाठलाग आता सुरू झालाय. खरं तर आता मी म्हणेन कारण 4 बॉल आकडे बदललेत, 13 करायचे आहेत. व्हॉट अ बॅटिंग. अक्षरशः मैदानामध्ये उसळलेल्या समुद्रासारखा बॅटिंग करतोय रोहित भालेराव. किडनी या टोपणनावानं हा खेळाडू जाणला जातो. हा बॉल सोडलाय ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. हे दबाव स्पष्ट आहे. कंकेश कोहली शेवटचं षटक हाताळतोय. लगातार 2 षटकार मारले, त्याचा हा दबाव आहे. वाईट टाकलाय त्यामुळे एक्स्ट्राच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 78 म्हणजे 4 बॉल आणि 12 करायचे आहेत. येणारे 4 बॉल 12 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. पहा उमेश सर, पहिलेच मी सांगितलं होतं की 5 षटकार त्याने मारलेत मागच्या दीपक पालच्या ओव्हरमध्ये, त्यामुळे या ओव्हरमध्ये 4 षटकार त्याच्यासाठी मोठी गोष्ट नाही आहे. तो मारू शकतो आणि तो करू शकतो. स्वतःच्या बॅटवरती आणि स्वतःच्या खेळावरती त्याने प्रचंड विश्वास दाखवला आहे आणि म्हणूनच आता शिरवणे सारसुळे टीम जी आहे ती काही प्रमाणामध्ये निर्धास्त आहे. त्यांना माहिती आहे चिंता करण्याची गरज नाही. यस, 4 बॉल 11 करायचे आहेत. आणि मी मगाशी उल्लेख केला थ्रू द कव्हर डीप मध्ये क्षेत्ररक्षक काय एक्स्ट्रा कव्हरला पकडलाय झेल. व्हॉट अ कॅच. डीप मध्ये अप्रतिम फिल्डिंग, कुठलीही चूक केली नाहीये. त्याला माहिती आहे या विकेटचं महत्व किती आहे. रोहित भालेराव फटक्यावरती नाराज, निराश मुद्रेनं आता चालला आपल्या स्क्रीनवरती दाखवलाय. 17 बॉल आणि 57 धावा, 8 उत्तुंग षटकार, 1 चौकार आणि 335 च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग केली मैदानामध्ये. मित्रांनो, तुम्हाला रोहित भालेरावची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रोहित भालेरावसाठी. व्हॉट अ बॅटिंग. पहा काही प्रमाणामध्ये बाबा 23 षटकार नगरसेवक चषक 2018 शिरवण्याच्या स्पर्धेतली ही त्याची कामगिरी tenniscricket.in ने आपल्या कॅमेऱ्यामध्ये खऱ्या अर्थाने कैद केली होती. त्याचा हा छोटासा आढावा आम्ही तुमच्या समोर मांडलाय. 3 बॉल 11 रनची गरज आहे. व्हॉट अ मॅच. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह झाला लोंग द कार्पेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे विकी मुंबईकर, थोडीशी पंबलिंग करतोय त्यामुळे धाव घेणार नाहीये. आता दीपक वैतीचा आपल्याला धमाका बघायचा आहे कारण ती जबाबदारी आता दीपक वैतीवरतीच आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण 2 बॉल 10
आणि या खेळाडूकडे ॲबिलिटी आहे. याच क्रीडांगणामध्ये तो दिवसभरामध्ये सराव करतो. याच क्रीडांगणाशी त्याचं नातं अतूट आहे. त्यामुळे याच्याकडे ॲबिलिटी आहे. 2 बॉल 10 करायचे आहेत. फक्त एक बॉल इथं चांगला आला तर मात्र सामना बनू शकतो दिवाळे आणि CBD टीमसाठी. परंतु मोठा फटका या बॉलवरती दीपकला खेळायचाच आहे एनी हाव जर सामना जिंकायचा आहे. पहा रोहित भालेरावची छबी अगदी आकाशाकडे पाहतोय. ओहो, चांगला चांगला यॉर्करचा वापर. अगदी खोलात टाकलेला बॉल. बॅटची कडा घेतली. 1च रन आले. ज्या आशा होत्या आता त्या आशा विरल होत चाललेल्या आहेत जिंकण्याच्या. कारण 1 बॉल 9 रनची गरज. पहा रोहित भालेरावची ती विकेट फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी किती महत्त्वाची होती. एक प्राइस विकेट म्हणून ती घेतली कंकेश कोहलीनं. देवेश याच्या माध्यमातून तो झेल टिपण्यात आला. यावेळेस फटका चांगला आहे, परंतु पराभवाचं फक्त अंतर कमी करून दिला फटका. मॅच जिंकू देणार नाहीये, कारण 2 रन हा सामना मात्र जिंकलाय टीम गावदेवी दिवाले अप्पा स्ट्रायकर CBDनं. वेल प्लेट, अभिनंदन टीम. आणि हार्ड लक, बॅड लक मी म्हणेन NS ग्रुप शिरवणे आणि मंगल स्मृती सारसोले टीम. पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून आत्ताच आम्ही कोटी कोटी शुभेच्छा देतोय. आपली मॅच समरी. पहिल्या डावमध्ये 51 केल्या योगेश पवारनं. 19 बॉलमध्ये 57 नाबाद खेळली. आणि त्यानंतर मात्र सेकंड इनिंगमध्ये धावांचा पाठलाग करत असताना रोहित भालेरावनं 17 बॉलमध्ये 57 बनवल्या. कमी बॉल केला परंतु तो बाद झाला झेलचीच्या स्वरूपामध्ये. आणि 87 वरती 4 म्हणजेच हा सामना 2 रन जिंकलाय गावदेवी दिवालेनं अप्पा स्ट्रायकर CBDनं. फक्त 2 धावानं सामना गमवावा लागला.